असं कुठलं वैयक्तिक कारण आहे आणि ते वैयक्तिक कारण एवढ्या लोकांच्या टीका टिप्पण्या होईपर्यंत एवढं सगळीकडनं आगपाखड होईपर्यंत आणि मुख्यमंत्र्यांनी आदेश काढेपर्यंत ते वैयक्तिक कारण का दिसलं नाही. त्यामुळे ठीक आहे, जे असेल ते असेल. तुमची मागणी होती की रुपाली चाकणकरांना अटक करा आणि त्यांच्यावरती आजही आहे. माझी मागणी आत्ताही आहे की रुपाली चाकणकरांचा राजीनामा ही राजकीय मागणी झाली. मला त्यांच्या राजीनाम्यात इंटरेस्ट नाही. त्यांना सह आरोपी केलं गेलं पाहिजे. कारण ज्याला मी कालपासून एकच शब्द पुन्हा पुन्हा उच्चारते की क्रिमिनल कॉन्स्पिरन्सीचा भाग, गुन्ह्याच्या कटकारस्थानाचा भाग जो त्यांना माहीत होता आणि तरीही त्यांनी गुन्हेगाराची मदत केली. कालही त्या म्हणाल्या, त्याच्या आधीचेही त्यांचे सगळे स्टेटमेंट काढून बघा की ते असं म्हणतात की हा मला फोन आला होता, मला त्याने व्हिडिओ दाखवला होता. याचा अर्थ तुम्हाला माहीत होतं सगळं, तुम्ही अवेअर्ड होता, तुम्ही अवगत होतात या सगळ्या गोष्टींना, तरीही तुम्ही पीडितेला न्याय देण्याच्या ऐवजी तुम्ही ज्याने ती यौन पीडन केलेलं आहे, शोषण केलेलं आहे, तुम्ही त्याची बाजू घेऊन तुम्ही त्याला धमकावत राहिलात. ही तुमची चूक आहे. हा चूक नाही, हा तुमचा गुन्हा आहे. तुम्ही पत्रकारांना धमकावलं, तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर केलात. आणि महत्वाचं म्हणजे ना, आत्तापर्यंत म्हणजे रजनी सातव आपल्याकडे महिला आयोगाच्या अध्यक्षा झाल्या, आपल्याकडे विजयाताई रहाटकर होत्या त्यांच्या आधी, एकाही महिला आयोगाच्या अध्यक्षाला एवढी ग्लोरी, ग्लॅमर आणि पॉलिटिकल हेवीवेट आलं नव्हतं. हे अचानक यांना कसं काय आलं मला कळलं नाही. एकाही आयोगाच्या अध्यक्षाने आपल्या लेटर हेडवर राज्यमंत्रीपदाचा दर्जा असं स्वतःचं स्तोम माजवलं नव्हतं, जे चाकणकरांनी केलं. एकाही आयोगाच्या अध्यक्षाने आतापर्यंत कधीही या सगळ्यांकडे अशा पद्धतीने पत्रकार परिषदा घेणं, नको तिथे लुडबुड करणं, किंवा अगदी मंत्रिमंडळामधला सुद्धा वावर, जणू काय आपण मंत्रीच आहोत, खरं तर त्या काही आमदारही नाहीयेत, पण त्या विधिमंडळातला वावर ज्या पद्धतीने त्यांनी ते वातावरण तयार केलं होतं, अर्थात त्याला तटकरेंचा आशीर्वाद होता हे वेगळं सांगायची गरज नाही, कारण त्या तटकरे लॉबीतल्याच एक महत्वाच्या होत्या. तर हे सगळं जे आहे हे अत्यंत गलिच्छपणाचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे मी म्हटलं की त्यांना आरोपी करा, त्यांना अटक करा, त्यांची नार्को करा. का नार्को करायची? त्यांच्या कारकिर्दीत जेवढी प्रकरणं झाली त्या प्रकरणामध्ये पीडितेला न्याय देण्याऐवजी ज्याने शोषण केलं, ज्याने अन्याय केला, त्यांनी त्याचीच बाजू घेतलेली आहे. वैष्णवी हगवणे असेल, डॉक्टर संपदा मुंडे असेल किंवा तनिषा भिसे असेल. त्यामुळे त्यांनी त्यांच्या एकूण कारकिर्दीत खरेच किती प्रकरणं धसास लावली आणि किती सेटल डाऊन केली हे एकदा बघितलं गेलं पाहिजे. तुम्ही काल पत्रकार परिषदेमध्ये जे फोटो दाखवलेले होते त्यावरती त्यांनी रात्री प्रतिक्रिया दिली की तो फोटो 12 तारखेचा आहे, त्याच्या पुढची 1 तारीख खोडण्यात आली आणि 2 तारखेला जे सोमवती अमावस्या आहे असं सांगितलं जात होतं, तर ते पुढची 1 तारीख खोडण्यात आली. माझे फोटो जे आहेत ते आजही पोस्टवरती जसेच्या तसे आहेत. त्या दिवशी आम्ही अजितदादांच्या माझी त्यांना विनंती आहे, तुम्ही खऱ्याच असाल तर पोस्ट डिलीट करू नका. मुळात मी 12 तारखेची जी पोस्ट आहे ती कुठेही खोडलेली नाही, ती तशीच आहे, ती तारीख तशीच आहे. 2 तारखेचा मी फोटोच दाखवलेला नाही, ह्याच्यातच खरी गंमत आहे बघा. म्हणजे त्यांनी स्वतः मान्य केलं की ती 2 तारीख. अरे मी 2 तारखेचा फोटोच दाखवला नाही दादा, मी तुम्हाला फोटो 12 तारखेचा दाखवलाय, 9 तारखेचा दाखवलाय. पण 9 तारखेला जेव्हा जखम दिसते आणि ती 9 सप्टेंबर 2024 ची जखम, ती साधारणतः 28 डिसेंबर 2024 पर्यंत दिसते, 4 महिने ती जखम दिसते. तर मी असं म्हटलं की 9 तारखेच्या अलीकडे पलीकडे कुठेतरी तारखा खोडण्यात आलेत का ज्या फोटोवर? मी काय म्हणते, मी 9 तारखेचा फोटो दाखवला, मी 2 तारखेचा दाखवलेलाच नाही तुम्हाला.